नमस्कार प्रेक्षकांनो, आता इकडे स्वप्नात नाही तर प्रत्यक्षामध्ये मंजिरीचा खरा चेहरा अंबिका समोर आला आहे. आता इकडे अंबिका मंजिरीला कैद करून तिला चांगलीच अद्दल शिकवते. आता इकडे मीरा वेदाच्या मदतीने अंबिका मंजिरीला धडा शिकवते. तर तो कसा शिकवते, कशा प्रकारात होतं, ते सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूया. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. आता इकडे अंबिका मीरा पुढे जाते. अंबिका म्हणते मीराला, हे सगळं काय चालू आहे बरं तुझं मीरा? तेवढ्यात मीरा पण बोलते, आता तू ते मागचे पाढे 55 अजिबात करू नको. तू घडी घडी ते माझ्याशी अजिबात बोलू नको. आईसाहेब चांगल्या, मी अशीच, मी तशीच, ते अजिबात बोलू नको. जर का तुला ते बोलायचं असेल ना, तर माझ्या जवळ पण तू येऊ नको आणि चालते हो बरं इथून. असं म्हणून प्रेक्षकांनो आता इकडून मीरा चालली जाते. अंबिकाला थोडासा धक्का लागतो. आता इकडे मीरा किचनमध्ये असते. तेव्हा तिथून मागून ती मंजिरी येते. मंजिरी येऊन बोलते, मीरा काय करते आहे बरं तू? तेव्हाच मीरा पण बोलते, माझ्याशी अजिबात तुम्ही काही देखील एक बोलू नका. मी काय करते, मी काही नाही, मी माझं मी बघेल. मी माझा स्वयंपाक करते, अवतीभवती माझ्या अजिबात तुम्ही यायचं नाही. आता प्रेक्षकांनो मंजिरीला प्रचंड संताप होतो. मंजिरी डायरेक्ट चाकू काढते आणि मीरा पुढे दाखवते. आणि तेवढ्यात मीरा पण बोलते, ए मंजिरी चल निघ, चालते हो. आता प्रेक्षकांना मंजिरीला प्रचंड संताप तर झालेलाच असतो, पण तितक्यात परत तिथे अंबिका येते. आता मंजिरी एकदम घाबरून जाते. आता मंजिरी तिथून मागे निघून जाते. आता प्रेक्षकांनो अंबिका बोलते, काय करते बरं मीरा तू? तेवढ्यात प्रेक्षकांनो मीरा पण बोलते, तू माझ्याशी अजिबातच अशी लपून छपून बोलत नको जाऊ. मी जे काही एक बोलते ते सगळं ह्या मंजिरीला माहिती आहे. तू स्वतः आहे ना त्या मंजिरीला दिसत आहे. ही मंजिरी फार वाईट बाई आहे बरं. आता प्रेक्षकांनो इकडे अंबिकाला 440 वॉटचा झटका लागतो. अंबिकाच्या पायाखालची जमीन एकदम सरकून जाते. अंबिका बोलते, काय मी आईसाहेबांना दिसत आहे? इतक्या दिवसापासून मी आईसाहेबांना दिसत होत्या, तरी ते असं का करताय बरं? आता प्रेक्षकांनो तिकडे मागेच मंजिरी पण लपलेली राहते. मंजिरीला खूप मोठासा झटका लागतो. मंजिरीच्या पायाखालची जमीन सरकून जाते. मंजिरी बोलते, आता मी काय बोलू बरं? हे सगळीला कळलंच कसं काय बरं? आता मी नाही पण बोलू शकत नाही. आता प्रेक्षकांनो इकडे डायरेक्ट अंबिका बोलते, काय आईसाहेब, मी तुम्हाला दिसते? हे सगळं काय करताय बरं तुम्ही? मंजिरी पण बोलते मीराला, मी थोडंसं माझं बाहेर काम आहे, मी जाते. असं म्हणून आता मंजिरी पण पळ काढते. मंजिरी मार्जरीकडे जाऊन जे काय घडलेलं असतं ते सगळं सांगते. मार्जरीला खूप मोठासा धक्का लागतो. मार्जरी बोलते, आता याच्यावर काहीच पर्याय नाही. जर का एका आत्म्या आणि एका मनुष्याला जर का सत्य कळालं, जर का आता ते सगळं सत्य कळाल्यावर तुझं काही देखील एक खरं नाही. तुझ्याबरोबर काही पण होऊ शकतं. त्याचा तू स्वप्नात देखील विचार करू शकत नाही. आता याच्यावर काहीच पर्याय उरला नाही आहे बरं. आता प्रेक्षकांनो इकडे मंजिरी प्रचंड अशी घाबरून गेलेली असते. आता इकडे मंजिरी पुन्हा निघून जाते तिथून. आता इकडे मंजिरी रूममध्ये बसलेली असते, विचारात पडलेली असते. आता प्रेक्षकांनो मीरा बोलते अंबिकाला, वेदाच्या मदतीने ना आपण सत्य तुझ्या समोर आणू. वेदाच्या मदतीनेच मी तुझ्या समोर सगळं सत्य आणू शकेल. तेवढ्यात आता अंबिका पण बोलते, ह्या सगळ्यामध्ये तू वेदाला का बरं आणत आहे बरं? आता तेवढ्यात मीरा बोलते, याच्यावरती हा शेवटचा पर्याय उरला आहे बरं. मी वेदाला हे सगळं काही सांगणार नव्हते, पण आता मला सांगावं लागेल. असं म्हणून प्रेक्षकांनो आता इकडे मीरा वेदाला फार मोठा असा प्लॅन सांगते. मीरा बोलते वेदाला, वेदा तू डायरेक्टच आहे ना मंजिरी पुढे जाऊन आहे ना, डायरेक्ट तू तिला बोल. जसं काही असं काहीतरी तू तिला बोल, तिला खाली घेऊन ये, तिला मुद्दामच देवाची आरती करायला लाव, असं काहीतरी कर तू. त्यात वेदा बोलते, मी असं सगळं अजिबात करणार नाही. असं सगळं का बोलते बरं तू? तेवढ्यात प्रेक्षकांनो मीरा बोलते, मी तुला ते सांगू शकत नाही आता. पण प्रेक्षकांनो मीरा कशी मशी वेदाला समजवते. आणि आता मंजिरी आता इकडे ना डायरेक्टच देवाची आरती करणार असते. पण तुम्हाला तर माहितीच आहे प्रेक्षकांनो, मंजिरी काही देखील एक केल्यावर तिच्याबरोबर काय घडतं ते. आता इकडे मंजिरी देवाची आरती करणारच. तेव्हा तिचं नेहमीप्रमाणे तिचं अंग काळं पडेल, तिला पुन्हा त्रास होईल. आणि ते सगळं सत्य आता इकडे अंबिका बघते. आणि आता इकडे अंबिकाला खूप मोठा असा धक्का लागतो. आता इकडे अंबिका महागौरी आजीने अंबिकाला खूप मोठी शक्ती दिलेली असते. कारण की आता अंबिकाची पण शक्ती गेलेली असते. अंबिका शक्तिहीन झालेली असते. पण महागौरीच्या साथीने आता इकडे अंबिकाकडे अशी शक्ती येणार राहते ना प्रेक्षकांनो, त्या शक्तीने आता इकडे अंबिका दृष्टबाईचा सामना करणार असते. आता इकडे अंबिका डायरेक्टच मंजिरीवर हल्ला करते आणि त्याच्याने मंजिरीला खूप मोठा असा धक्का लागतो. मंजिरी खूप अशी घाबरून गेलेली राहते. मंजिरीचं हातपाय काळं पडतं, मंजिरीचं अंग काळं पडतं, मंजिरीला खूप मोठा असा त्रास होतो.
आणि आता इकडे डायरेक्ट अंबिका मंजिरीला बोलते, आज मला तुझं सगळं सत्य कळालं. वाईट बाई, दृष्ट बाई, नीच बाई, नालायक बाई, आज मला तुझं सगळं सत्य कळालं आहे बरं. इतक्या दिवस तू माझ्या बहिणीला त्रास दिला, इतक्या दिवस तू माझ्या मुलीला त्रास दिला, तू माझ्या बाबांना त्रास दिला, तू माझ्या आईला जिवंत मारून टाकलं, पण आज मी तुला सोडणार नाही. आज तुझे दिवस भरले, आज तुझा घडा भरला, आता मी तुला अजिबात सोडत नाही. असं म्हणून प्रेक्षकांनो आता इकडे अंबिका डायरेक्ट जी महागौरी आजीनी शक्ती दिलेली राहते ना, त्या शक्तीचा पुरेपूर वापर करते. ती त्या शक्तीचा पुरेपूर वापर करून डायरेक्टच आहे ना मंजिरीवर खूप मोठा असा हल्ला करते. ती मंजिरीची सगळी शक्ती घेऊन टाकते. आता इकडे मंजिरीचा मार्जरी पुढेचा जो काही संकल्प असतो ना, तो पूर्णपणे तुटलेला असतो. आता इकडे ती मार्जरीला काही देखील एक आवाज देऊ शकत नसते आणि ती पूर्णपणे शक्तिहीन झालेली असते. जसं की आता अंबिकाला शक्तिहीन केलेलं असतं ना, तसंच आता प्रेक्षकांना इकडे अंबिका त्या मंजिरीला शक्तिहीन करून टाकते. आणि मीरा पण बोलते, कळालं असेल ही किती वाईट बाई होती बरं. ही म्हातारी हिने आपल्या आईला मारून टाकलं बरं. आता प्रेक्षकांनो इकडे मंजिरी बोलते, यांना अर्धावटच सत्य माहिती आहे, यांना अजून पूर्ण सत्य माहिती नाही आहे, यांना पूर्ण सत्य कळता कामा नये. जर का यांना पूर्ण सत्य कळालं ना, तर माझं तर काही देखील एक खरं नाही, हे खूप वाईट होऊन जाईल बरं. आता प्रेक्षकांनो पूर्ण सत्य एक खूप मोठं गपित लपलेलं असतं. ते सत्य आतापर्यंत कोणाला देखील काही देखील एक माहीत नसतं. ते मीराला सुद्धा माहीत नसतं, पण ते सत्य आता प्रेक्षकांनो मीरा शोधणार असते. मीरा बोलते, एवढंच नाही आहे, याच्या मागे काहीतरी एक दडलेलं असेल बरं. ते गुपित ते सत्य ते आपण शोधून काढलं पाहिजे. आता प्रेक्षकांनो मीरा फार मोठी अशी युक्ती साधणार राहते. आता येत्या आठवड्यामध्ये मीरा एक अशी युक्ती साधते ना, त्याच्याने अर्धावट जे सत्य आहे ना, ते आता पूर्णपणे मिळणार राहतं. आता पूर्ण सत्य कळणार राहतं मीराला. पूर्ण सत्य मीराला कळल्यावरती फार मोठा असा चमत्कार मालिकेत आपल्याला बघायला मिळणार आहे. आता त्या चमत्काराने मंजिरीचा तर चांगलाच पापाचा घडा भरणार आहे, असं काहीसं मालिकेच्या येणाऱ्या भागात बघायला मिळणार आहे. अशाच मालिकेचा अपडेट करता लाईक आणि कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.